नाशिकच्या जनतेने खासदार म्हणून असे निवडून द्यायला पाहिजे का नाशिकचा काय जितके दिवस आता खासदार लोक होते यांनी कुठला विकास नाही केला, हे बाबाजी करतील असं या लोकांनी डोक्यात धरून महाराजाला निवडून द्यायला पाहिजे। राजकारणाचं शुद्धीकरण करण्याची गरज ही संतांना आलेली आहे, म्हणून संतांनी पाऊल उचलले, म्हणून आम्हाला शांतिगिरी महाराजाची हेच आम्हाला हवे। विकासाची दिशा मिळेल, तरुणांना रोजगार मिळेल। नाशिकला हा एक संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये हे ड्रग्स सारखं प्रकरण नदीमध्ये पवित्र ही गोदावरी नदी आणि या नदीमध्ये असं एवढं 5-5, 10-10 किलो ड्रग्स सापडतं आणि या नाशिक लोकसभेला साधू संतच वाचू शकतात। शांतिगिरी महाराज असं एक व्यक्तिमत्व आहे की पैशापासून दूर राहणार आहे, पैशाचा लोभ नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट ते राजकारणात उभं राहतील तर हे सर्व जी काही कुठलीही गोष्ट असेल ही जनतेची असेल, याच्यात ना कुठला राजकीय ना कोणी मागं वारीस आहे ना काही, हा सर्व जनतेचा हक्क राहील। ते जनतेचं काम चांगलं करतील आणि जनताला जवळ घेऊन चांगलं काम करतील। शांतिगिरी महाराज उभे राहणं अत्यंत काळाची गरज आहे। आज आपल्या भारत मातेला निस्वार्थी आणि असं तेजस्वी व्यक्तिमत्व लाभणं आपल्यासाठी सुद्धा भाग्य आहे, म्हणून आम्ही नाशिककर सर्वजण भाग्यवान आहोत। शांतिगिरी महाराज या नाशिक लोकसभेमधून उमेदवारी करीत आहेत। शांतिगिरी महाराजांच्या माध्यमातून नक्कीच होईल, कारण का तर त्यांचा लढाच आहे की लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा। नाशिकच्या प्रत्येक भागाचा विकास शांतिगिरी महाराज नक्कीच करतील। अक्षय मीडिया प्रस्तुत अर्थात AMP व्हिडिओ घेऊन येत आहेत नवनवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी। यात आपल्याला प्रेमकथा, कविता, यश, निवड आणि विविध घडामोडींचा मागोवा पाहायला मिळेल। मग वाट कसली बघताय? आत्ताच संतोष भवसार म्हणजेच AMP चॅनलला सबस्क्राईब करा।